बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगला येणार निगडी. गोलंदाजी करण्यासाठी बॉलर सुजल. पीएश कोण आहे? अर्णव. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 बॉल 11. पहिला बॉल अर्णव राईट हँड बॅटरसाठी. पहिला बॉल डॉट. ओ क्या बात है. कोणाला वाटलं छोटा तीर कर रहा है वार गंभीर. पहिल्या बॉलवर टप्पा बघा आणि स्पीड बघा. असं वाटलं होतं की स्पीड नाही, खांद्यामधून बॉलमध्ये ताकद दिलेली आहे. पहिलाच बॉल शॉर्ट किपिंग नरेंद्र करतोय. पुढचा बॉल अभिषेक साठी यांचा. संधी आहे, खेळाडू आहे, आयुष्या हातामध्ये सोपा झेल नाही. ड्रॉप झालेला आहे, बॉल थांबलेला आहे, लागलेला आहे पायाला. मात्र बघूया काय होतंय त्या ठिकाणी. बघा 3 धावा काढलेल्या आहेत आणि बघा 4थी धाव रनआउटची संधी आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. मात्र लवकर तिकडे जा, पाय लचकलेला आहे त्याचा. आणि स्प्रे घेऊन जा लवकर, घेऊन जा. 2 बॉल झालेले आहेत, 3 धावा आलेल्या आहेत, अजून 8 करायचे आहेत. 4 बॉल. छोटा अर्णव गोलंदाजी करतोय. काल सार्थकला पाहिलं वय वर्ष 8, आता वय वर्ष 8 अर्णव. काल पंकज वेलकर याला दुखापत झाली होती. अनिलजी थोडं धावत चला. आताचे 4 आहेत, 7 करायचे आहेत, लक्षात ठेवा. 4 बॉल 7. आताचे 4 धावून आहेत, नॉट 3. त्यामुळे स्कोरर 4 धावा. शांताराम पवार काका यांचं देखील हार्दिक आभार. 4 बॉल 7. जास्त दुखापत गंभीर असेल तर थोडं बाहेर घ्या त्याला. सबस्टिट्यूट आतमध्ये या. इरा उभी राहा आतमध्ये. 11 आहेत का? तृणाल आहे. तृणाल उभा राहा. तृणालला आतमध्ये उभं राहावं लागेल. फिल्डिंगला एक्स्ट्रा प्लेअर तृणाल नरेश पातेरे. उभा राहतोय की कसं काय? नाही, बाहेर बाहेर. चला एक्स्ट्रा खेळाडू तिकडे फिल्डिंगला जातोय आणि तृणाल आता फिल्डिंगला आतमध्ये येतोय कारण आयुष नाही आहे, आतमध्ये आहे. चला फिल्डिंगला उभा राहिलेला आहे. चला 4 बॉल आणि धावांची गरज आहे 7. छोटा अर्णव गोलंदाजी करतोय. गंगाराम बागणे. बघा पीएश लंगटतोय त्या ठिकाणी. इंजुरी झाल्या त्या खेळाडूला. इथे देखील एक खेळाडू इंजर्ड आहे. 4 बॉल 7. उंबरशेत विरुद्ध वडवली. अर्णव तयार. स्ट्राईकला अभिषेक. बघूया पुढच्या 2 बॉलवर अभिषेक मॅच संपवतोय का? नाही, बॉल डॉट. ओ काय बघा, छोटा मुलगा या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतोय. 3 बॉल 7. अप्रतिम गोलंदाजी. अर्णव इज ऑन फायर. पिक्सेल प्रो स्पोर्ट्सच्या नदीमला मी सांगेन याचा रील व्हिडिओ तयार करा तुम्ही. पुढचा बॉल पुढे एकदा अभिषेक साठी. आता मात्र संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येणार. त्या दरम्यान बघूया चौकार जाणार का? 2 धावा पूर्ण केल्या, 3ऱ्या धावेसाठी जाणार का? मात्र नाही, 2च धावा मिळत आहेत. आणि आता 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5
2 चेंडू 5 धावांची गरज. याच बॉलवर या मॅचचा रिझल्ट तयार करावा लागेल वडवली संघाला आणि विशेषतः अभिषेकला. अर्णव पुढचा बॉल अभिषेकसाठी. बॉल खाली राहतोय. जास्त मोठी उंची नाहीये याची, ज्या प्रकारची त्याची हायम ॲक्शन पण नाहीये, मात्र बॉल बघा खाली राहिले. 2 बॉल. जर बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मात्र तितकाच सक्षम बॅट्समन अजूनही आहे. 1 बॉल 5 कंपल्सरीचे षटकार मारावाच लागेल अभिषेक बनेला वडवली संघाला जिंकायचं असेल तर. 1 बॉल 5 धावांची गरज. पुढचा बॉल अभिषेकसाठी आणि हा देखील बॉल आणि मॅच जिंकून दिलेली आहे. याच्यासाठी निश्चितपणे वेगवेगळी पारितोषिके येणार आहेत. मात्र या ठिकाणी या मॅचचा गेम चेंजर मॅन ऑफ द मॅच ठरतोय हा छोटासा खेळाडू. या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे अल रब्बानी निगडी संघाचे नातिक याच्याकडून 200 रुपयाचं. चला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. 5-11 करायचे होते, फक्त धावा दिलेल्या आहेत त्या 4 आणि हे 200 रुपयाचं पारितोषिक नातिक यांच्याकडून अर्णव तयार करायचं आहे. काल 2 दिवस माझ्याबरोबर इथे होता आणि किती नवनवीन आयुष काल मिळाला एक नवीन बॅट्समन. पहिल्या ओव्हरला 7, त्यानंतर आयुषने 2 ओव्हरमध्ये 43 धावा कुठल्या. आज अर्णव आला. अर्णव वरती यायचं आहे. हे पारितोषिक नातिक तुम्हीच द्या, तिकडे कॅमेरामॅन कव्हर करत आहे. हे 200 रुपये नातिककडून, त्यानंतर 100 रुपये वेलकर बाबा यांच्याकडून. जबरदस्त. पिक्सेल प्रो स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहणाऱ्या सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवा, उद्याचा होणारा एक नवीन सितारा आपण पाहतोय. उंबरशेसाठी काल आयुष आणि आज अर्णव. आणि निश्चितपणे या सामन्याचं गणित समीकरण तर बदललंच, मात्र सामना जिंकला तो उंबरशे संघाने. कुणाला वाटलं होतं युवराज, निवृत्ती, साईराज जे मॅच बघत असतील मुंबईवरून तर निश्चितपणे ते देखील कौतुक करतील याचं. प्रणय प्रकाश बोर्लेकडून